येत नाही ऑफिसला का? आईला बरं नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. त्याला म्हणाव आई बरी होईपर्यंत घरीच थांब, आणि काही लागलं तर माझ्या परवानगीची वाट बघू नका. ओके सर, मी काय म्हणत होतो, एक मिनिट. तू चहा घेतलास का? तू बस ना, चहा घे ना, मग बोलू आपण. बस ना. हो सर, हो. सुधीर, आत्ताच ऑफिस मधनं कळलं तुझी आई. नो, डोंट वरी, तुझे सगळे मेडिकल बिल्स ऑफिस पे करेल. तू आईची काळजी घे. विजय, हा, तू ऑफिसला जा. हो. काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर मी फोन करतो. ठीक आहे सर. सॉरी. ठीक आहे रे, मुद्दाम नाही पाडलेस. हा हा. सारखं काही ना काहीतरी पडतंय. सॉरी सर, सॉरी. राहू दे, ज्योती क्लीन करेल. ठीक आहे सर. दादा, काय झालं? आणि तू अजून तयार नाही झालास? ऑफिसला नाही जायचं तुला? आणि ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? काहीच कळत नाहीये ग. काय करू, कुठे जाऊ? 2 दिवस झाले आई बाहेर आलेली नाही, कोणाशीच बोलत नाहीये. जेवण पण काय तर जरासा वरण भात. अद्याप काय करू ऑफिसला जाऊन? आई, आई बाहेर ये ना प्लीज. आई, तू ऐकतेस ना? आई, तुला शपथ आहे माझी, तू जोवर बाहेर येत नाहीस ना, मी इथेच उभी राहणार आहे अशीच दरवाजापाशी. ऐकतेस ना? आई, मी कुठेच हलणार नाही. तू स्वतःला जी शिक्षा देतेस ना, तीच मी पण भोगीन. मी पण नाही काही खाणार पिणार, पाण्याचा एक घोट नाही पिणार मी. आई, ये ना बाहेर प्लीज. आई म्हणजे काय खेळणं वाटलं का रे तुम्हाला? फिरवली चावी की वाजला खुळखुळा. तुम्ही म्हणालात बाहेर ये की आईनी धावत बाहेर यायचं. तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी खोटं बोलायचं आणि मग नंतर मलाच इमोशनल ब्लॅकमेल करायचं. नाही ग आई, हे बघ, तुला कोणीही इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये. आई, आमची चूक झाली, आम्ही ऍक्सेप्ट करतोय ना. तू ये ना बाहेर प्लीज, बोल ना आमच्याशी. हे बघ, आय प्रॉमिस असं परत नाही होणार. प्लीज बाहेर ये, प्लीज. दादा, म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण
आई प्लीज तू असं नको ना ग वागूस. बोल ना आमच्याशी. तुमची आई मेली. ही जी जिवंत आहे ना ती फक्त यांची बायको आहे. बघ अण्णांचाच फोन आला होता. तेच आम्हाला म्हणालेत की संध्याकाळचा बीपी चेक करून पाठवा म्हणून. चल बरं पटकन हात पुढे कर. आई प्लीज. आई हे बघ तू तुझा अबोला ना असाच कंटिन्यू कर पण आधी बीपी चेक करून घे. एक मिनिट हा अमूल्या. यांना टेस्ट करायला सांगितलं होतं ना, या पेपर्स मागून घे. हो अण्णा. हा हा बोल बोल ग बोल. डॉक्टर साहेब तुमची बायको ना बीपी चेक करू देत नाही. आता तुम्हीच समजावून सांगा तिला. चिडचिड करेल पुन्हा बीपी वाढेल तिचा. वाढू दे. दे दे जरा फोन दे त्यांना. स्पीकरवरच आहे. असं काय हा करू द्या तिला बीपी चेक करू द्या. मला काहीही झालेलं नाहीये. तब्येत उत्तम आहे माझी. आणि अगदीच तसं वाटलं तर उद्या मी येते क्लिनिक मध्ये. मीनाकडून चेक करून घेईन. अरे हा काय वेडेपण आहे. हे बघा मुलगी म्हणून नाही माझी असिस्टंट म्हणून अर्धी डॉक्टर म्हणून करू दे तिला चेक बीपी. हा अण्णा करते चेक. बर 3 रीडिंग्स घेऊन तुम्हाला मेसेज करते. बर बर ठीक आहे ठीक आहे. आणि बघा एक लक्षात घ्या तुम्हाला एक काम सांगितलंय म्हणून गैरफायदा घेऊन का उगाच. हा त्यांना त्रास होईल असं काही करू नका. कळलं. हो हा चला ठेवतो फोन. आई तू अशी आडवी झोप ना प्लीज. फोन काही आशीर्वाद वगैरे देणार नाहीये मी. आणि तू रे तुला वेगळं सांगायला हवं. हा विक्रांत जी अगं तू कळवलं का नाहीस. आम्ही आलो असतो ना घ्यायला. हो खाली गाडीतनं बॅगा काढायला सुद्धा कुणी आलं नाही म्हणे कळवलं का नाहीस. आजीची आठवण तरी येते का रे तुम्हाला. हा आद्याच्या लग्नानंतर साधा भेटायला सुद्धा आला नाहीयेत मला.
आणि हे काय, हे असं केसांचं टारलं का केलंय? असे भरकटल्यासारखे का दिसताय तुम्ही दोघं? आणि काय रे, आईच्या हातचा मार खाल्ल्यासारखा का झालाय चेहरा तुझा? अरे असे का उभे आहात दोघ जण? काय झालंय नेमकं? माझी मुलगी कुठे आहे? नूतन कुठे आहे? नूतन, मी आलीये ग. नूतन, काय आहे हे? काय अवतार केलायस तू? हं? आई तू फ्रेश हो, चहा घे आणि ये माझ्या खोलीत. मी तिथेच आहे. मला कोणी काही सांगणार आहे का? तुम्ही दोघे असे का दिसताय? आणि घरात का एवढी शांतता आहे? नूतनला काय झालंय? हं? ती खोलीतनं बाहेर आली, माझ्याशी बोलली, पण तुमच्या दोघांशी बोलली नाही आणि परत खोलीत निघून गेली. यातून जे कळायचं ते कळलंय मला, पण नक्कीच असं काहीतरी कारण झालं असेल. त्याशिवाय नूतन अशी वागायची नाही. मला मौन राग आवडत नाही. माणसानी ना घडाघडा काय ते बोलावं. वेदांत, तू सांगणार आहेस का मला काही? सांगतो. झालं असं की आद्याच्या लग्नात विक्रांतला एक मुलगी दिसली होती. आणि तो तिच्या प्रेमात पडला. तुला सार्थकच्या त्या 2 मावस बहिणी आठवतात का? ती अमूल्य आणि तिची ती लाजरी बहीण आठवतात ना मला. हा गाढव नेमका कुणाच्या प्रेमात पडला? आरती. सुखीरा, इथे बस माझ्या शेजारी. आईचे संस्कार दिसतायत ना अगदी. मी नक्की शोधीन हिच्यासाठी मुलगा, अगदी हिला शोभणारा. विक्रांत प्रेमात पडला हे घरी कोणालाच माहित नव्हतं. ती पण प्रेमात पडलीये का? अच्छा, म्हणून नूतन रागवलीये. नाही, इथेच तर गोंधळ झाला. हा तिच्या एकतर्फी प्रेमात होता. म्हणजे आहे. याच्या मनातून ती अजूनही गेलेली नाहीये. अधूनमधून हा तिला भेटायचा. तिने याला स्पष्टपणे सांगितलं होतं, पण हाच भावनेत वाहून गेला. आणि ज्या दिवशी त्या मुलीचा साखरपुडा होता, त्या दिवशी
खोलीत जा आणि तयार होऊन ये. ऑफिसला जाण्यासाठी तयार हो आणि नेहमी जसा तयार होऊन येतोस ना तसा तयार हो. आणि तू जा तयार होऊन ये. मला नाही असे रडके चेहरे बघायला आवडत. जा तयार. म्हणजे मी नाही जाणार ऑफिसला जोपर्यंत आई आम्हाला माफ करत नाही. असं कशातच लक्ष लागणार नाहीये. धपाटा हवाय? रडायचंय पुन्हा? हा, मी नूतन नाहीये, तिची आई आहे. माझ्या समोर ना ही नाही नाटकं चालायची की मी ऑफिसला जाणार नाही, माझा मूड नाही. आई हवी आहे ना परत. हा, मग आजपासून रोज ऑफिसला जायचं. नुसता विचार करून काय मिळणार आहे बाळा? प्रेम असं नसतं बाळा. कृती न करणारा माणूस कुणालाच आवडत नाही. जा तयार हो. आजी सॉरी, माफ कर. सॉरी बिरी ना तू तयार होऊन आल्यानंतर. जा तयार होऊन ये. आणि तू धपाटा हवाय? रडायचंय पुन्हा? जा तयार होऊन ये. जा. चुकलाच नाही म्हणते मी, पण अचानक काय सुचलं तुम्हाला? आला विचार मनात. तुमच्या लक्षात येते का आपण त्यांच्या घरी गेलेलोच नाही आहोत. तर आपली मुलगी त्यांच्या घरी जाणार, त्यांना घर बघायला नको का त्यांचं? हा, म्हणजे अगदी संशयाला जागा आहे वगैरे असं काही म्हणायचं नाही मला. पण नेहमी तेच येतात ना आपल्याकडे. यावेळी आपण जाऊ. आपण जाऊया. काय पिकनिकला जायचंय? मुलीकडची बाजू आहे आपली. पहिल्यांदा जातोय म्हटल्यावर काहीतरी तयारी करायला लागेल ना. ते कसे अगदी गिफ्ट वगैरे घेऊन आले होते. ते रीतीभातीचं सगळं तुम्ही बघा, आपल्याला काही कळत नाही त्यात. ऍक्च्युली मला ते पटत पण नाही. पण ठीक आहे, चालेल. तसंही कोणाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं अशी सगळीकडेच प्रथा आहे म्हणा. तुम्हाला सांगतो, परदेशामध्ये ना वाईन घेऊन जातात. वाईन. आपल्याकडे लाडू. पण याच्या मागे सुद्धा एक विचार आहे. हा, आपण कोणाकडनं काहीतरी घेताना काहीतरी द्यावं समोरच्याला. एनर्जी एक्सचेंज होते. मान्य आहे. ते सुदामा जेव्हा श्रीकृष्णाकडे निघाला तेव्हा सुदामाच्या बायकोने त्याच्याजवळ पोहे दिले होते. का? तुम्ही आणि तुमचं लॉजिक. पण मधल्या मध्ये माझी धावपळ होते हो. अरे, मुलीच्या लग्नाची धावपळ याचीच वाट बघत होतात ना. मग दिली आहे संधी. आज माझा मुलगा जीव द्यायला निघतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा येत नाही का ग? दुसरा मुलगा माझ्याशी सगळं लपवतो. माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलते. नाही दुखावले जाणार का ग मी? नाही माझा जीव तडफडणार? सांग ना, कसं माफ करू मी यांना? अगं, आज मी माझा एक मुलगा गमावून बसले असते ही कल्पनाच मला सहन होत नाहीये. सांग ना, कशी शांत राहू? काय करू मी? तू जे काही करतेस ना नूतन, ते अगदी बरोबर करतेस. 100% बरोबर करतेस. बरेचदा अबोला हा जास्त प्रभावी असतो आणि त्याचा जो व्हायला पाहिजे ना तो परिणाम झालाय. अगं, त्यांना त्यांची चूक कळलीये. हे बघ, मला मान्य आहे, मुलं चुकली. अगदी 100 नाही 200% चुकली. मान्य आहे मला. पण मला एक सांग नूतन, तू त्यांना असं तोडू शकणार आहेस कायमचं? वेदांच्या सावलीत वाढलाय तो, त्यामुळे कदाचित मोकळेपणाने बोलू शकला नसेल. त्याला असं वाटलं असेल की
प्रेमाचा विषय काढला तर दादा आपल्यावरती चिडेल. न्यूनगंड आहे त्याच्यात. वडाच्या सावलीमध्ये ना रोप कधीच वाढू शकत नाही. पण नूतन तू आई आहेस ग त्याची. साधा फ्लू झाला तरी रात्र रात्र जागून काढलीस तू त्याच्यासाठी. हा तर मानसिक आजार आहे ग. यामधून माणसाला बाहेर काढणं खूप कठीण असतं नूतन. अशी मुलं ना मनामध्ये एक समज करून घेतात की आपल्यावर कुणी प्रेमच करत नाही, आपल्याला कधी कुणी समजूनच घेणार नाही. नूतन अगं नशिबाने विक्रांत वाचलाय. मग या सगळ्यातनं त्याला बाहेर नको का काढायला? आणि या सगळ्यावर रामबाण अगदी प्रभावी औषध म्हणजे आईची माया. श्रीधर गेल्यानंतर याच मुलांनी तुला आधार दिला होता ना. आता तू नकोस का त्यांचा आधार व्हायला? आपल्या वेदांकडे बघ. तुझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढायला निघालेला हा मुलगा, सतत कामाचा ध्यास असणारा हा मुलगा बिथरलाय ग तो आज. शेवटी मुलं आहेत म्हणून आपण होत. बँकेचं माझं स्टेटमेंट आहे ना, ते तुम्हाला दाखवतो. थांब. नाही काही गरज नाही, बस राहू दे. बस बस बस. हो असं कसं अण्णा? अहो तुम्हाला कळलं पाहिजे तुमची मुलगी ज्या घरात जाणार आहे ती सुखात राहणार आहे की नाही. गौतम, अरे बाबा, सुखी राहण्यासाठी माणसाला पैसा लागत नाही. हा, आणि तसही माझी मुलगी नवऱ्यावर अवलंबून राहणारातली नाहीच आहे. आणि काय तिचं सुख हे कुटुंबाच्या प्रेमात आहे. हा, आम्ही सुद्धा तिचे काही फार लाड केले नाहीत कधी. आपण तिला कधी दुखावलं नाही आम्ही. आणि आम्ही कायम आमच्या मुलींवरती हेच संस्कार केले की मुळात जास्तीच्या अपेक्षा ठेवायच्याच नाही. म्हणजे मग गरजा कमी होतात. आणि गरजा कमी झाल्या की तुम्हाला पैशाचा मोह कमी असतो, है की नाही? शेवटी शेवटपर्यंत मानाने जगणं हे महत्वाचं. हो ना. काय बरोबर ना सुमन? हो खरंय. तुम्हाला सांगते, आरती खूप काटकसर करते. हो. आणि जे काम करते ते अगदी मन लावून करते. आणि खरं सांगू का, आम्ही देखील तसे फारसे आधुनिक नाही आहोत, पण तरी आमच्याकडे आमच्या मुलींना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि माझी खात्री आहे, म्हणजे लग्न करून आमची आरती तुमच्या घरी आली की सगळ्या घराला अगदी थोड्या अवधीत ती आपलंसं करून टाकेल. बघा तुम्ही. आणि मी सुद्धा असं म्हणणारातला बाप नाही. लग्नानंतर मी मुलीच्या घरी पाणी सुद्धा पिणार नाही, हे काय मला पटत नाही, अजिबात पटत नाही. पण शेवटी लग्न झालं तरी माझीच मुलगी आहे ना ती. बघ आता लग्न झालं तिचं, माझं कर्तव्य संपलं, काम संपलं, असं मी अजिबात म्हणणार नाही. म्हणजे लग्नानंतर सुद्धा तिला कधीही कसलीही अडचण आली तरी ती केव्हाही माझ्याकडे येऊ शकते. म्हणजे ती तिच्या सासरी जर सुखी नाहीये, खुश नाहीये असं जर मला दिसून आलं तर मी कायम तिच्या आधारासाठी उभा असेल, कायम माझा तिला सपोर्ट असेल. नाही का सुमन? हो हो अगदीच. अण्णा तुम्ही तर असं बोलताय की आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. नाही नाही, कसं आहे, काही काही गोष्टी स्पष्टपणे बोललेलं खूप चांगलं असतं. शेवटी आपली मुलगी कुठल्या घरात जाणार आहे हे प्रत्येक बापाला बघावंच लागतं ना, नाही का? अहो मुलीचं कन्यादान करायचं असतं ना. आता हे सुद्धा मला अजिबात पटत नाही. कन्यादान कसलं आलंय दान? अहो मुलगी म्हणजे काय मुखात जनावर आहे का? घर छान आहे तुमचं, म्हणजे अगदी छान ठेवलंय तुम्ही, एकदम नीटनेटकं. मी काय म्हणतो, आता आपण मूळ मुद्द्यावरच येऊया नाही का? म्हणजे लग्नाची तारीख. हो त्यासाठीच तर आम्ही आलोय. अण्णा आपण साधी माणसं, म्हणजे हे लग्न कार्यावरती पैसे उधळणं हे मला फारसं पटत नाही. तर आपण हे लग्न साधेपणाने करूया, छोटेखानी.
काय काय म्हणतो गौतम? हा मला चालेल. हा, आणि म्हणजे योगायोग बघा कसा असतो तो. अहो 2 दिवसांनीच अगदी चांगला मुहूर्त आहे, तेव्हाच करूया लग्न. 23 एप्रिल अहो संडे आहे, काय देवळात लग्न करू. घ्या चहा घ्या. अहो मी काय म्हणते, एवढं हे म्हणतायत तर चांगला मुहूर्त आहे, करूया मंदिरात लग्न. नंतर हवं तर रिसेप्शन वगैरे काहीतरी देऊ. ठीक आहे, हरकत नाही. तसंही मलाही पैशांची उधळण मान्य नाहीच आहे. पण ना, आमचे बाबा नेहमी म्हणायचे, मरणाला आणि तोरणाला नेहमी माणसं एकत्र यायला हवीत. काय होतं, तेवढीच माणसांच्या गाठी भेटी होतात, आठवणीनं उजाळा मिळतो. पण ठीक आहे, म्हणजे आपण असं छोटेखानी पद्धतीने करूया आणि मोजकीच अगदी जवळची आणि महत्वाची मंडळी असतील त्यांना बोलू. काय बरोबर ना? हे उत्तम. अहो यांचे मित्र, आमचे नातेवाईक सगळ्यांना बोलवू आपण. आणि खरं सांगू का सुमनताई, अहो मलाच घाई झालीये. म्हणजे सून घरी आली की मी मोकळी, नाही म्हणजे आम्ही दोघं देवदर्शनाला जायला मोकळे. काय हो? हा हो हो, कसं आहे, बायकोच्या होला हो करणं हा एक सुखी संसाराचा मंत्र आहे. आणि एकदा का हा मुहूर्त चुकला तर 2 वर्ष वाट बघावी लागेल. आमच्या घरातलं पहिलंच लग्न कार्य आहे. हो हो, आमच्या घरातलं देखील गौतमचं हे पहिलंच लग्न आहे. गंमत. पण ठीक आहे, मग तारीख ठरली आता 23 एप्रिल रविवार. चला मग आता तयारीला लागूया, म्हणजे पाहुण्यांची लिस्ट वगैरे काढूया. तुमच्याकडची किती मंडळी येणार, आमच्याकडची किती मंडळी येणार, एकदा बसून ठरवूया आपण आता. घर छान आहे तुमचं, पण भिंतीवर एकही फॅमिली फोटो नाही. नाही म्हणजे मी अगदी सहजच विचारतेय. जनरली घरात असतात ना, आणि लहानपणाचे तर असतातच. नाही आहेत ना, आमच्याही घरात आहे, पण आम्ही लिव्हिंग रूम मध्ये नाही लावत. म्हणजे आम्हाला ते कम्फर्टेबल नाहीये. आमच्या बेडरूम्स मध्ये सगळे फोटो आहेत. हवं तर चला आपण बघूया. चला. हो नाही नाही, आणि शेवटी काय, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे, नाही का? पण चला निघूया, वेळ फार कमी आहे, तयारीला लागायला पाहिजे आपल्याला. सगळी खरेदी वगैरे देखील बाकी आहे. मी तुम्हाला सोडायला येतो. चला. नको नको, जाऊ आपण, काय काळजी नाही. ठीक आहे, दारापर्यंत तरी येतो. चला येतो. या या पुन्हा या. हो हो. तुझं प्रेम आहे विक्रांतवर? प्रेम करते की नाही माहित नाही, पण काय, एक सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागलं त्याच्याबद्दल मनात. ताई, मला पटत नाहीये तुझा हा निर्णय. हे सॅक्रिफाईस नाहीये ग. हे कॉम्प्रोमाइज आहे. आणि तू का करतेस एवढं मोठं कॉम्प्रोमाइज? आई आणि अण्णा आनंदात आहे,
पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये. नंतर जेव्हा आई आणि अण्णांना कळेल की तुझ्या मनात गौतम कधीच नव्हता, पण मनाच्या एका कोपऱ्यात विक्रांत होता, तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. त्यांना वाटेल ते परत हरले. तू मनमोकळेपणाने बोलूच नाही शकलीस त्यांच्याशी. आता मलाच काहीतरी करायला हवं. पण काय? तुम्हाला एक नंबर पाठवतो, त्यावर ऍडव्हान्स म्हणून 10,000 रुपये रोख पाठवा. काय ना साहेब, तुम्ही तिकडे पैसे ट्रान्सफर करा, मी इकडे बातमी ट्रान्सफर करतो. हा, पाठवा. हे बघ इडियट, अक्कल नाहीये लोकांना. पण आधी माहिती काढू दे. खरंच काहीतरी महत्वाचं असेल तर, असेल तर पाठवतो नंबर पोलीस स्टेशनला. हॅलो, मंडळ आपलं आभारी आहे साहेब. रोख 10,000 रुपये आले. काय ना सर, म्हणजे मी झाडीपट्टीतल्या नाटकात काम करणारा एक गरीब नट आहे. आपलं नशीबच खराब आहे म्हणून एक बापाचा रोल केला आणि त्यात एक स्टोरी मिळाली की जी तुमच्या कामाची आहे. दारू पिऊन वाटेल ते बडबडू नकोस. हो, दारूची शपथ. हा, तर तो जो घोरपडे आहे ना, घोरपडे एकदम फ्रॉड माणूस आहे साहेब. माणसांना फसवणं हाच त्याचा धंदा आहे. काय ना साहेब, एक लग्न त्याचं या आधीच झालंय. काय? हो, अहो हे सेकंड आहे, सेकंड मॅरेज. अहो लोकांना फसवणं हाच त्याचा धंदा आहे. पण तू जे बोलतोयस ते खरं आहे कशावरून? साहेब, मी जी काय ती बातमी दिली ना, आता तुम्ही लावा ना खबरी पाठीमागे. पण हे लग्न थांबवा हा साहेब, लगेच थांबवा, नाहीतर तुमचा लाडका भाऊ पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न करेल. हे छडा. आणि ही इन्फॉर्मेशन जर खोटी निघाली ना, तर तू जिथे असशील तिथे शोधून काढेन तुला. हा, आणि मग मी काय करीन हे तुला सांगायला नको. आणि बातमी जर खरी असेल ना, तर हे लग्न मी थांबवेनच. इतका वेळ का लागला? तुला माहिती आहे ना, मला कोणीही लेट आलेलं आवडत नाही. तुला काय आवडतं काय नाही आवडत हे सांगायला बोलवलंयस का? हे बघ, माझ्या घरी लग्नाची तयारी सुरू, आणि तुझ्या घरच्यांपैकी कोणालाही भेटण्यासाठी सक्त मनाई आहे आम्हाला. हो, आणि आमच्या घरी तर लेखी परमिशनच आहे ना. मला तुला भेटण्यासाठी खोटं बोलावं लागणार. तू परत वाद घालतेस. सुरुवात तू केलीस. हे बघ, बोल काय बोलायचंय ते, मला वेळ नाही. आणि फक्त मुद्द्याचं बोल. हे लग्न आरतीच्या मर्जीने होतं का तिच्या मनाविरुद्ध होतं? आई आणि अण्णांच्या मर्जीने नक्कीच करते. तिला विक्रांत आवडतो का? म्हणजे तसं कधी स्पष्ट शब्दात सांगितलं नाही तिने, पण विक्रांत बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय तिच्या मनात. होणारच ना. कोणी आपल्या प्रेमात पडून इतक्या टोकाला जात असेल, स्वतःचा जीव देत असेल, तर त्या माणसाविषयी थोडं काहीतरी वाटेलच. एवढा खडूस असून उद्या तू जरी माझ्या प्रेमात पडलास आणि असा काहीतरी अटेम्प्ट केलास, तर
तुझ्यासारख्या माणसासाठी सुद्धा मला थोडं काहीतरी वाटेलच. म्हणजे कंपॅशन, एम्पथी किंवा मग सिंपथी सारखं काहीतरी. एक मिनिट, काय बडबडतेस कळतंय का तुला? मी आणि प्रेमात, ते तुझ्या, इम्पॉसिबल. हे बघ, मी ना असा जीव वगैरे देणार नाही. वेळ आली तर मी जीव घेऊ शकतो. आणि तू कुठला विषय कुठे नेतेस ग? हे बघ अमूल्य, हे जरा सिरियस आहे म्हणून मी तुला विचारतोय. आरतीचं लग्न गौतम बरोबर व्हावं असं तुला वाटतं का? नाही. मग विक्रांत बरोबर? आता ते मी कसं सांगू शकते? ह्याचं उत्तर फक्त ताई देऊ शकते. पण आता ती सुद्धा नाही देणार. तुझ्या आईने आमच्या घरी येऊन जे काही. प्लीज, तो विषय बाजूला ठेव. नाही तर उगाच परत वाद होतील आणि मुख्य प्रश्न बाजूलाच राहील. अमूल्य, आता मी जे बोलतोय ना ते नीट ऐक. तर खूप छोटी केस बनेल. मे बी तो म्हणेल की मी हे लग्न करणारच नव्हतो आणि तो यातनं खूप इझिली बाहेर पडेल. सो लग्नाच्या दिवशी जेव्हा तो नवऱ्याच्या वेशात असेल, सप्तपदी घेणार असेल, आपण त्याला तेव्हाच पकडायला हवं. पण सप्तपदी होता कामा नये. कारण जर सप्तपदी झाली तर लग्न झालं. एक मिनिट, तू हे सगळं मुद्दाम तर करत नाहीयेस ना? म्हणजे ताई आणि विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून तू. मी फक्त विक्रांतसाठी करत नाहीये. आरती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिची लाईफ स्पॉइल झाली नाही पाहिजे. अमूल्य, I need your help. मी, पोलीस, आम्ही सगळे हे लग्न थांबवण्यासाठी वेळेवर पोहोचूच. पण त्याआधी आपल्याकडे कन्फर्म प्रूफ हवंय आणि तुझ्यावर एक जबाबदारी. हे बघ, काही झालं तरी सप्तपदी होता कामा नये. हे बघ, हे आधी खूप सहज शक्य होत, पण आता. मूल्य, आय नो यू कॅन डू इट. तू एक ब्रेव मुलगी आहेस आणि तू हे करू शकतेस. कुठे गेला होतास? हा, कुठे मेला होतास? किती शोधलं मी तुला. अरे बोल ना. गौतम, अरे काय करताय तुम्ही? तुम्ही इथे भांडत काय बसलाय? ती बया बसली आतमध्ये, तिचं काय करणार आहेस? डोकं जरा थंड ठेव. आजचा आपला शेवटचा दिवस. उद्यापासून मला फोन पण करायचा नाहीये आणि मला ऍडव्हान्स मध्ये पैसे हवेत. ठीक आहे, आधी हातावर पैसे द्यायचे, मगच मी घरातून बाहेर पडेन. आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेव, खोटा असलो ना तरी बाप आहे मी तुझा. गरज पडल्यावर कानाखाली मारू शकतो, तेही सगळ्यांच्या समोर. तेव्हा मानानं वागायचं माझ्याशी. हं? अरे मी आलोय ते उपकार समज, नाही तर तोच दगड तुला तुझ्या डोक्यात घालून घ्यावा लागला असता. कपडे कुठे आहेत माझे? आत आहे, ठेवलेत मी. मी प्रॉडक्ट? तू श्रीमंत घरातला आहेस म्हणून माझ्यावरती काही आरोप करशील? माझ्यावर हात उचलायची वेळ आणू नकोस. एक मिनिट, कोण समजतोस तू स्वतःला? ऐकून घ्या आरती, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये.
त्या दिवशी तुझी आई घरी आली, वाटेल ते बोलून गेली. माझ्या आई आणि अण्णांचा अपमान केला, आम्ही ते सहन केलं. आमच्या घरात तुझ्या आईमुळे जे वादळ आलं ते आम्ही सहन केलं. तुझ्या भावाने वेडेपणा केला त्याचाही त्रास आम्ही सहन केला. पण आता नाही. तुझ्या भावाशी माझं लग्न होत नाहीये म्हणून ह्या थराला गेलास तू. बास बास झाला आता. आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही, पण आता नाही करणार. तू निघ इथून. हे लग्न होणार आहे आणि त्याला तू काय कोणीच थांबवू शकणार नाही. काही झालं ना तरी आता हे लग्न होणारच. विघ्न संतोषी आहे बाई हे कुटुंब. गुरुजी तुम्ही सुरू करा बरं. हा गुरुजी करा करा, तुम्ही सुरू करा. हे बघा, कोणाच्या शुभ कार्यात येऊन जर तुम्हाला शुभेच्छा देता येत नसतील ना, ते निदान खोडे तरी घालू नका. माझ्या संयमाचा अंत बघू नकोस. तू जा इथून, जा इथून, जा चाल. गुरुजी सुरू करा तुम्ही. हो गुरुजी करा करा, तुम्ही सुरू करा. मी बघतो कोण लग्न थांबवतंय ते. मुकाट्याने जा इथून, जा इथून, चाल. नाही, मी हे लग्न होऊ देणार नाही. वेदांत, ताई वेदांत खरं हा हवनकुंड तू विजवलास ना. देवावर या पवित्र अग्नीवर तुझा विश्वास नसेल कदाचित, पण माझा आहे. आणि आज देवासमोर या अग्नीच्या साक्षीने मी लग्न करणार आहे. हो, आता हे लग्न कोणीच थांबवू शकत नाही. परत विनंती करतोय, हे लग्न प्लीज थांबव. वेदांत, मी लग्न करणार आहे आज इथे. तू जा इथून. आद्या, तू सांग तुझ्या भावाला. गुरुजी सप्तपदी तुम्ही चालू करा. आता मला या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. अरे बघताय काय, बाहेर कडे याला. अरे थांब अण्णा, फक्त अर्धा तास थांबा. तर मी खोटं बोलत असेल किंवा माझा काही वाईट हेतू असेल ना, तर मला शिक्षा द्या. अरे चल निघल्या बाहेर. पण अण्णा प्लीज हे लग्न थांबा. चल बाहेर. अण्णा प्लीज हे लग्न थांबा. अरे चल, ते बघा मग ठरवा. अण्णा प्लीज हे लग्न थांबवा. अरे चल चल चल, बाहेर जा पटपट, चल. गौतम घोरपडे, संपला तुझा खेळ. रे तो पळाला, पकडा त्याला. माझ्या मॅटर मध्ये पडू नकोस. आता वाट लावीन तुझी मी. अरे हिम्मत असेल तर समोर येऊन बोल ना. तुझ्या भावाला ती मुलगी आवडते ना, मग घेऊन जायला सांग, कळलं का. मला दुसरी मुलगी सापडेल. हा, हे मी मुलींसाठी जीव वगैरे देत नाही, कळलं. हवं तर ना, मी वेळ पडली तर त्यांचा जीव घेतो. हा, तुला तुला तुझ्या भावाचं तिच्यासोबत लग्न लावायचंय ना, दे ना लावून. येतो मंगलाष्टक म्हणायला. हा, हे बघ, सापा बरोबर पंगा घ्यायचा नाही, आधीच सांगतोय. आणि मला जेलमध्ये टाकून तुला काय मिळणार आहे रे. तुझ्यासारखी जनावर ना जेलमध्येच बरी आहेत.
हे तू जेलमध्ये टाकणार मला? आधी पकडून तर दाखव. अरे आधी इथून जाऊन तर दाखव. आणि एकदा का तुला अटक झाली ना, अशा चांगल्या फॅमिलीची फसवणूक होते. आरती सारख्या एका एज्युकेटेड आणि आय मीन आद्याच्या लग्नात मी तिला जितकं बघितलं ना, सो त्यावरून मला हेच वाटत होतं की जर आरतीची फसवणूक झाली तर तिचं लाईफ स्पॉइल होईल. आणि म्हणून मी त्या प्रभाकरचा कॉल सिरियसली घेतला. पण हे सगळं जर मी घरी येऊन सांगितलं असतं तर तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नसता माझ्या. आणि म्हणून मला पोलिसांची हेल्प घ्यावी लागली. एक खरं सांगतो, अमूल्याने जर मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसतं. अमूल्य, तुला सगळं माहित होतं? अमूल्य, आणि तुला आधीपासून सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर मग वेदांतवर एवढे आरोप होत होते तेव्हा का नाही सांगितलंस? का तेव्हा तुझ्या आईचा तुझ्यावर विश्वास नसता बसला? का नाही सांगितलंस ग? अमूल्य, अगं तू मला जेव्हा अडवलंस तेव्हा जरी सांगितलं असतंस ना तर हे सगळं झालंच नसतं. आपण घरी गेल्यावर शांतपणे बोलू या विषयावर. मंडळी, नाही खर तर तुम्ही आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी म्हणून इकडे आलात, पण आज हे पण तरी तुमचा अमूल्य वेळ तुम्ही हा मला दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. वेदांत अण्णा, मी पण निघतो आता. तुम्ही सगळेच स्ट्रेस मध्ये आहात, आपण नंतर बोलूयात. मी पण येते 2. आता कोणता काल पुढे करू ते पण सांग. माझ्या ताईने तुला त्यासाठी सॉरी म्हटलंय आणि आम्ही नाही पळत लांब सॉरी या शब्दापासून. फर्स्ट एड किट आणलंयस म्हणजे आधी मारणार आहेस मग ड्रेसिंग करणार आहेस. इतकं लागलंय तरी तुला मार हवाय? त्या नो एंट्री मध्ये एंट्री केल्यापासून ना माझी लाईफ सारखी नो एंट्रीच्या वाटेवर जाते. पण त्यामुळे तुला ही अर्धी डॉक्टर भेटली ना. आता बोलू नकोस आणि मला ड्रेसिंग करू दे. नाही नको, उगाच रक्त बघून तुलाच चक्कर येईल आणि मला तुला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. गरज नाही पडली, अण्णा आहे तिथेच. हे बघ, हे ड्रेसिंग वगैरे नको आहे. काय ट्रॉफी नाहीये मिरवायला, जखम आहे. हे बघ, मी काय तुला खाणार नाही, त्यामुळे शांत बस आणि दाखव मला. काय करतेस? मंदिरात आहोत आपण. पण तुझा तर विश्वास नाहीये ना देवावर, मग कशाला घाबरतोस? त्यामुळे शांत बस आणि मला करू दे. जरा हळू. मला वाटलं तू टफ आहेस, पण नाही. इथे पण लागेल. बघू. झालं हळू जरा. झालं झालं. मी ड्रेसिंग करते ना तेव्हा लहान मुलंही रडणं विसरतात. एक मिनिट, मी अजिबात रडत नाही. झालं, आलाच तुझ्यातला वेदांत बाहेर. हे तुझा शर्ट बाजूला घे. हात दाखव तुझा. काय करतेस? लागतंय. तुझ्यापेक्षा ना लहान मुलं परवडली. चल आता मला ड्रेसिंग करू दे. हे बघ, तू केलंयस तितकं पुरे. मी माझं बघून घे. सुधारणार नाही हा माणूस.
काही नाही. साहेब बरं आलं, छान काम केलं, नाहीतर आज आमच्या हातून फार मोठं पाप घडलं असतं. हो, पिक्चर मध्ये डॅशिंग हिरो जशी एंट्री घेतो ना, अगदी तसे आलात तुम्ही. हे कोण आहे? हा ट्रेनी भटजी माझ्याबरोबर काम करतो. ते लग्न आम्हीच लावत होतो. लग्न लावण्याआधी तुम्ही चौकशी का नाही करत? साहेब, लग्नाचा एक सीझन असतो. हो, दिवसाला 4-4 लग्न लावतोय आम्ही. कुणाकुणाची कुंडली बघणार? आम्हाला ऑर्डर मिळाली की आम्ही दक्षिणा घेतो. बाकी सगळं आई वडिलांनी नको का बघायला? मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही नसते आले तर आम्हाला 5,000 रुपये मिळाले असते, पण 5 रुपये पण नाही मिळाले. मी काय म्हणतो साहेब, हे जे केलं ते तुम्ही उत्तमच केलं, पण अजून एक पुण्याचं काम करा. आमची दक्षिणा तेवढी देऊन टाका. तुम्हाला तर 1 रुपया पण मिळायला नको. हो, आमची काय चूक आहे साहेब? आता मला सांगा, तुम्ही रिसेप्शन साठी हॉल बुक केलात आणि तुमच्या घरी बायपास वरून कोणी वर गेलं तर तो हॉलवाला पैसे सोडतो का? तुम्ही तर बिझनेस वाले हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मग आम्हाला आमची दक्षिणा मिळायला हवी नाही का? मी कॅश नाही ठेवत. साहेब, तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करता का? बरं, काय तुमची लग्न लावण्याची फीस? 5,000 रुपये ठरले होते साहेब. हॅलो, हा विजय, मी तुला एक नंबर पाठवतो, त्यावर 5,000 रुपये पाठव. ठीक आहे सर. पण सर कशासाठी? तुला कशाला पाहिजे माहिती? सर मला नकोय ती माहिती, पण ते आपले अकाउंट वाले ते विचारतात ना, म्हणून. आणि सर तुम्ही तर त्यांना तंबी देऊन ठेवली ना की 1 आणि 1 रुपयाची एंट्री झाली पाहिजे म्हणून. बरं सांगा, कोणत्या खात्यात एंट्री करायची? अक्कल खात्यात कर. अक्कल खाती? पाठव लवकर. मिळतील तुम्हाला तुमचे पैसे. धन्यवाद. धन्यवाद. पण ताईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच ना, म्हणून मग मी आणि वेदांतनी पोलिसांची मदत घेतली. त्याने पुरावे गोळा केले आणि शेवटच्या क्षणी गौतमला अटक झाली आणि ताईची सुटका झाली. मी परत सांगते अण्णा, ताईला विक्रांत बद्दल जे काही वाटत होतं, जे काही वाटतंय, त्याच्याशी आम्ही जे काही केलं याचा काहीच संबंध नाही. ती फक्त गौतमच्या तावडीत सापडायला नको म्हणून आम्ही कुणाला काही सांगितलं. खरं तर त्याचे आई वडील हे खोटे आई वडील आहेत असा संशय मला आधी आला होता, जो मी तुमच्याकडे बोलूनही दाखवला होता. आता गोत्र सांगा. जमदग्नी. दोघांचे गोत्रे वेगवेगळे कसे? भटजींनी त्यांना विचारलं तुमचं गोत्र काय. बर. तर पटकन गौतमची आई म्हणाली जमदग्नी आणि बाबा म्हणाले भारद्वाज. पण तेव्हा मला जरा सुद्धा कल्पना नव्हती की हा माणूस इतका नीच आहे, इतका खोटारडा आहे. अगं पण तरी एका शब्दाने सांगायचंच ना तू. अण्णा, तुम्ही विश्वास ठेवला असता का? जर वेदांत हे सगळं येऊन आधी बोलला असता तर काय झालं असतं हे मला वेगळं सांगायला नको. माझा तुझ्यावरचा विश्वास अधिक दृढ होत चाललाय. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे देवा माझा. माझी एकच इच्छा आहे की विक्रांत त्या मुलीला विसरला पाहिजे. पण यावेळेस मी घाई करणार नाही. जे तुझ्या मनात असेल तसंच घडू दे. मला माहिती आहे तुझ्या आशीर्वादामुळे सगळं घडतंय. मी वाट बघेन, कधीतरी तूच माझं लग्न तिच्याशी लावून देशील. आई, आजी, विक्रांत सगळे, त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. ते तुझ्याकडे काहीतरी मागतायत. मला तर तू आहेस की नाहीयेस या प्रश्नाचं उत्तर आजवर मिळालेलं नाही. पण हे जे सगळं घडतंय ना, ते खूप अघटित आहे आणि समजण्या पलीकडचं आहे. ऍटलिस्ट आय हॅव नो क्लू. मी बिझनेस, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग या फील्ड मधला माणूस आहे. इमोशन्सना जवळ फिरकू सुद्धा देत नाही. पण तरी मी
आरतीबद्दल इमोशनल झालो का मला माहित नाही. वेदांत वानखेडेला या अशा अवस्थेत एक भिकारी येऊन सांगतो की तुला चहा पाणी हवंय का, नाश्ता करतोस का. हे काय घडतंय? तू खरंच आहेस का रे? मला तर हे सुद्धा माहित नाही की हे कुठल्या देवाचं मंदिर आहे. मी कोणत्या नावाने तुला हाक मारू? मी काय मागू? हे सुद्धा मागू शकत नाही की माझ्या भावाची इच्छा पूर्ण कर, कारण अजून तू पुढे काय वाढवून ठेवलंय हे माहित नाही ना मला. सो इफ यू आर देअर तर मग तुझ्या दृष्टिकोनातून जे बरोबर असेल ते कर. हे माहिती असून सुद्धा की माझा त्या मुलीशी काही संबंध नाही. खरं तर मला मुली आवडतच नाहीत, पण आरतीसारखी एक चांगली, सिंपल, इनोसंट मुलगी अशा माणसाच्या तावडीत सापडायला नको. तीच काय, रादर कुठलीही मुलगी त्या माणसाच्या तावडीत सापडायला नको. म्हणून मी त्या अमूल्याची हेल्प घेतली. आणि वेदांतने हे सगळं मला सांगितलं नसतं तर? म्हणजे मला ती अमूल्य पण आवडत नाही, पण जर तिने हेल्प केली नसती तर? अमूल्य प्रत्येक मुलगी लग्नाचं स्वप्न पाहत असते, आणि ते जर का असं उद्ध्वस्त झालं ना तर कोणी लग्नाचा विचार का करेल? मी आता ठरवलं, मी लग्नच नाही करणार. हे बघ विक्रांत, पुढे त्या आरतीचं कोणाशी लग्न होणार आहे? काय अधिकार आहे या अशा खोटारड्या माणसाला एखाद्या मुलीच्या आयुष्यात येण्याचा आणि तिची सगळी स्वप्न धुळीत मिळवण्याचा? हे बघ, असं समज की तुझ्या आयुष्यात एक काळी रात्र आली होती आणि आता ती रात्र संपली. चल झोप बरं. हे बघ, खूप कठीण प्रसंग ओढावलेला होता तुझ्यावर, पण आई आणि अण्णांच्या आशीर्वादामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे आपण ह्या प्रसंगातून खूप सहज बाहेर पडलो. आई, मी खूप 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 खुश आहे की मी तुला या सगळ्या गोंधळातून बाहेर काढू शकले. आणि हे फक्त तूच करू शकतेस. फोन करण्याची परमिशन मिळाली वाटतं घरच्यांची. तुझा जन्म काय पुण्यात झाला होता का रे? नाही का? नाही, काय ना, आम्ही नागपूरची माणसं जे बोलायचं ना तेच बोलतो. आणि खेटर मारायचं असेल ना तर उगाच शब्दातून, कुचकटपणे नाही मारत. नाही, तुझ्या घरच्यांनी बॅन केलं होतं ना आम्हाला, म्हणून विचारलं. बरं सांग, काय काम आहे? का फोन केलायस? ते मला भेटायचंय तुला. ये ऑफिसमध्ये. नाही, ऑफिसमध्ये नको, पर्सनल आहे. बरं, मग कुठे भेटायचंय? मंदिरात. नाही नाही, मंदिरात नाहीये. तिथे आलो की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच, आणि सांगता येत नाही ना, कधी नारळ येऊन बसेल डोक्यावर ते. अरे ह्यावेळेस नाही होणार. बरं, किती वेळ लागणार तुला बोलायला? 1 मिनिट 23 सेकंद. त्यात 23चे 24 झाले ना तर मी वाट बघणार नाही. नाही, 23चे 24 माझ्याकडून झाले ना तर मी पण तिथे उभी नाही राहणार. बाय द वे, ते अण्णा फोन करतील तुला. नीट बोला त्यांच्याशी. कशासाठी? आता मला काय माहिती कशासाठी. आमच्या घरी अशा गोष्टी विचारण्याची पद्धत नाही. बरं चल, ठेवते आता मी, भेटूयात. काय माणूस आहे हा? नाही, बरोबर आहे. मी जर ह्याच्या आधी फोन ठेवला असता तर ह्याचा इगो हर्ट झाला असता. त्याचं नाव ना मी शिवापेक्षा इवा ठेवायला पाहिजे. इगो असलेलं वानर. नॉट रिअली.
अरे नाही, पण मी वेळेत आली. आता यावर वाद घालणारस का? तू बदलणारच नाहीयेस ना? मला बदलण्याची गरजच नाही. कारण काय ना, परफेक्ट पेक्षा बेटर काहीच नसतं. आणि त्या तुझ्याकडनं सर्टिफिकेटची गरज मला अजिबात नाहीये. सो कशासाठी बोलवलेस ते बोल. थँक्यू. तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. एनिवेज, माझे 1 मिनिट आणि 23 सेकंड्स पूर्ण झाले. सो आता तू जाऊ शकतोस. अमूल्य, मी तुझ्या थँक्यू साठी हे काम केलेलं नाहीये. अरे नाही, मी तुला जेन्युइनली थँक्यू म्हणण्यासाठी आली. खरं तर तू जे काही वाईट वागलास ना माझ्यासोबत, त्याचा विचार करून जाऊ दे. तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याचा विचार करून मी हे ठरवलंय की तू केलेल्या चुकांसाठी तुला माफ करायचं. 1 मिनिट, मी काही चुका केलेल्या नाहीये. मला माहितीये तू तुझ्या चुका कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीस, पण तरीही मी तुला माफ करते. तू कोण आहेस ग मला माफ करणारी? आणि मी सॉरी म्हणत नाहीये, कळतंय का तुला? पण तरीही मी तुला माफ करते. देवा, तू सुद्धा याला माफ कर. काय ना, आज तो जे काही करतोय ते त्याची त्याला सुद्धा समजत नाही. एक्सक्यूज मी, मी जे करतो ना ते पूर्णपणे विचार करून करतो. हो रे बाबा, ह्या जगात ना तू एकटाच विचारवंत आहेस. बाकीच्यांचे मेंदू म्हणजे रिकामे खोके, नाही का? नाही, ऍक्च्युली तुला असं वाटायला लागलंय की तू माझ्या ऑब्लिगेशनच्या अंडर आहेस. तुला जे समजायचंय ते समज. नाही अमूल्य, जर तुला असं वाटत असेल ना तर तुला रिपे करावं लागेल. वेळ आले की नक्की करेन. एनिवे, मी इथे तुला थँक्यू म्हणण्यासाठी आले होते आणि ते काम आता झालं. बाय. सारखी आपली चिडचिड चिडचिड. कुणाला हवाय असं चिवचिवाट? हे बघ, मी तुला एक लास्ट चान्स देतो, विचार कर. हा, म्हणजे तू मला चान्स देशील आणि मी उड्या मारत तो ऍक्सेप्ट करेन असं वाटलं का तुला? म्हणजे तुझे थँक्यू म्हणालीस ते फेक होतं, तुला खरोखर रिपे नाही करायचं? नाही नाही नाही, मी थँक्यू जेन्युइनलीच म्हणाले होते आणि मी रिपे करेन, पण माझ्या पद्धतीने. बरं, काय आहे तुझी पद्धत? सांगितली असती मी, पण काय ना, तुला भावना समजत नाही आणि त्यामुळेच मी आज तुला कोणत्या भावनेने थँक्यू म्हटलं हे तुला कळलंच नाही. हे असंच वाद घालत बसणारस का तू? आणि तूही ऑफिस मध्ये असं भांडणार आहेस का? हे बघा मूल्य, तू आद्या आणि सार्थकच्या ऑफिस मध्ये काम करणारस, तो त्याने मला काही फरक पडणार नाही, पण त्यांना तुझी गरज आहे. ठीक आहे, दादा आणि वहिनीसाठी मी एकदा विचार करून बघेन. एनिवेज, तुझी वेळ, आय मीन तू मला दिलेली वेळ संपली. येते मी. बाय. खरंच बाई, जे काही झालं ना ते फारच वाईट झालं नाही? कशाबद्दल बोलतेस तू? अगं हेच तुमच्यातला अबोला आणि त्याआधी जे काही घडलं ना त्याबद्दल. आई जाऊ दे ना, आता संपला ना ग तो विषय. तो विषय संपला नाहीये नूतन. अगं त्या मुलीचं शेवटी लग्न झालंच नाही ना. आणि हे बघ, पुन्हा जर का हे घडू नये असं वाटत असेल ना तर काय, तर दोघा मुलांचं लग्न करायला लागेल. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. करूच या दोघांचं लग्न, पण आधी वेदांचं. माझं? वेदांचं का? अगं असं काय करतेस, मोठा आहे तो. हा ते ठीक आहे, पण माझ्या मागे लागू नका, मी लग्न करणार नाही. आणि तसं या विक्रांत गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलाय, त्याचं करा ना.
मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नसला ना तरी लग्न करावं लागेल. हो, करावंच लागेल. नूतन आपण एक काम करूया, आपणच मुलगी शोधूया. नाही, अशी कोणीतरी मुलगी असेलच ना जी याला लग्नासाठी हो म्हणायला लावेल. अशी मुलगी शोधूया जिला मुली लग्नातच इंटरेस्ट नाही. काय असतं, इंटरेस्ट सेम असले ना की लगेच जुळतं. आणि विक्रांतची काही मला काळजी नाही, त्याचं ठरलंय. मी काय म्हणते नूतन, आपण ना आरतीच्या घरी जाऊन बोलणी करूनच घेऊयात. हॅलो, कोण? आवाज नाही ओळखला माझा. पुरुषोत्तम बोलतोय मी. हो, तर तुमचा आवाज नाही ओळखणार का? बऱ्याच दिवसांनी फोन केलात. हो, मी कधी तुम्हाला कामाशिवाय कधीच फोन नाही केला. जेलमध्ये आरामात होतो मी. मी खूप लोकांची सेवा केली, गरिबांची, कामगारांची, शोषित वर्गाची. आता पॅरलवर सुटतोय मी. अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. बाहेर आलात की भेटूच? हा एक काम होतं. हो, बोला ना. 20 लाख रुपये हवे होते. ठीक आहे. कुठे आणि कधी देऊ? 1 मेला सुटका होते माझी. सेंट्रल जेलच्या गेटवर घेऊन ये. आणि रक्कम शक्यतो 100-100च्या नोटांमध्ये असू द्या. होऊन जाईल. चला, ठेवतो. या जेलमधल्या हवालदाराच्या मोबाईलवरनं फोन केला होता. काळजी घ्या. हो हो, तुम्हीही काळजी घ्या. अच्छा. हवालदार, दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. वा, बोले मॅडम. ठरलं ना तुमचं? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हो हो, पण ऑल द बेस्ट का? नाही म्हणजे तुम्हाला ऑल द बेस्टची गरज नाहीये तशी. हो, तुम्ही तर काही कोणत्याही सिच्युएशनवर मात करू शकता. अगदी बरोबर. पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. काय ना, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही ऑफिसमध्ये जॉईन व्हावं. हो, नक्कीच नक्कीच. पण काय ना, हे सगळं तुमच्या साहेबांवर अवलंबून. बरं, चला तुम्ही सगळेजण कामाला लागा, नाही तर माझ्यामुळे तुम्हाला ओरडा पडेल. हो. सार्थक दादा आणि बहिणी म्हणत होती की मी ऑफिस पुन्हा जॉईन करायला पाहिजे. ऑफिसचा स्टाफही म्हणत होता की मॅडम तुम्ही कधी परत येताय, कधी जॉईन करताय, सगळेच म्हणत होते. हो का? स्टँड अप. उठ, उभी राहा. उभी राहा. काय झालं? तू इथे येऊन बस. मी सांगतो स्टाफला की आत्तापासून त्यांची फेवरेट अमूल्य मॅडम या खुर्चीवर बसणार आहे. कारण काय आहे ना, आद्या आणि सार्थकला पण तूच हवी आहेस, स्टाफला पण तूच हवी आहेस. युअर अ स्टार अमूल्य. ही कंपनी तूच चालवतेस का? मी बघतो, मी माझ्यासारख्या माणसाला कुठे जॉब मिळणार आहे ते बघतो. नाहीतर एक काम कर, तुझ्याकडेच ठेव ना मला नोकरीवर. एका माणसाला राग आला, इगो हट झाला ना तुझा? अजिबात नाही. सारिका, काय बोलतेस तू? बहीण आहे ना ती तुझी. किती वेळा सांगू तुला मी? किती वेळा सांगू? I hate her. I hate her. I hate her. I hate that वेदांत वाडकडे. मला माहिती
तो माझ्या लग्नात सगळ्यात मोठा अडथळा असणार आहे. त्याची आई येऊन मावशीचा एवढा अपमान करून गेली. याला काय करत होती आरतीची मदत करण्याची? नो नो नो, I hate her, I hate her. I just hate both of them. सारिका, बस. पुरे झाला पोरकटपणा. तुला डोक्यावर बसवलं तर तू जास्तच शेफारली आहेस. काय चाललंय हा धिंगाणा? हा, आता जर एक शब्द जरी अधिक बोललीस ना तर थोबाड फोडून ठेवीन मी तुझं. तुझं लग्न ठरावं म्हणून मी माझ्या जीवाचा आटापिटा करतोय आणि तुला तुला दम नाही धरवत आहे थोडा? काय एवढी घाई लागली तुला लग्नाची? सांग ना. का वेळा समजावून सुद्धा तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये का? बापावर विश्वास नाही उरलाय तुझा आता? एक लक्षात ठेव सारिका, तुझा हा उतावीळपणा महागात पडेल तुला आणि तो विक्रांत हातातून निसटेल. चल खोलीत जा, तुझ्या खोलीत जा आणि लक्षात ठेव, यानंतर जर कुणाला फोन जरी केलास ना तर तुझ्यासाठी मी जे जे काही करतोय ते सगळं तिथल्या तिथे थांबवेन. तुम्ही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. तुम्ही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. I hate you. I just hate you all. Hate everybody. तर याहून अधिक वेळ गेला तरी पोट्टी काय करेल याचा काही नेम नाही. आता मीच जाऊन लवकरात लवकर नूतन वहिनींशी बोलतो. येतो मी. येतो. नक्कीच काहीतरी झालंय. हा, तशी तू जवळ जरा खोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना. बोल. काय? तेच मी विचारते. काय? कुठे काय? कुठे काय? ऐन उन्हाळ्यात, ओल्या सांजवेळी. काय हे गाणं कसं काय सुचलं तुला? तू नक्की कॉलेजलाच गेली होतीस ना? लेक्चर होतं ना आज? हो मग कोणी आवडती व्यक्ती भेटली होती का? हा म्हणजे अगदी तसं नाही. म्हणजे विक्रांत भेटला होता. खरंच अगं तायडे. हा, सुख हे नवे सलवी करे का सांगना. आई आता आज जायलाच पाहिजे का तुला? अगं मला तरी कुठे आवडतंय जायला. खरं सांगू का, पायच निघत नाहीये ग. पण आई एक सांगू, तू आलीस म्हणून घरातलं सगळं. हा, मी फक्त निमित्त मात्र. तू मुलांना समजून घेतलंस ना म्हणून सगळं शक्य झालं. आणि अगं मुलं चुका करणार नाहीत तर कोण करणार? आणि हे बघ, आता काहीही झालं ना तरी आबोला धरायचा नाही. आणि थोडं मुलांच्या कलानी घेत जा. मी येईन लवकर परत. नूतन, तुला माहितीयेत ना आपले नातेवाईक कसे आहेत ते. अगं आपलं घर जमीन सगळ्यावरती ना गिधाडासारखे टपून बसलेले. कोर्ट कचेऱ्या सुखाने ना मरू नाही देणार नाहीत मला. हक्कानं सांगते, कधी कधी वाटतं ना की नकोतच ही नाती गोती. खरंच आई जाऊ दे ना, लोक अशीच असतात. अगं मी विचार करत होते, सार्थक दादा आणि वहिनी म्हणत होती तर मग ऑफिस जॉईन करते. अगं पण तुझी आता मेडिकल एंट्रन्सची एक्झाम आहे ना, 7 मेला आहे ना परीक्षा. अण्णा ते
माझं सिलेबस कम्प्लीट झालंय. रिव्हिजन बाकी आहे, पण मग वेळ आहे हातात, होऊन जाईल. बर. अमूल्या, तू म्हणतेस ऑफिस जॉईन करायचं, पण म्हणजे तो वेदांत चांगला आहे हे आपण बघितलंय. तरी मला जरा काळजी वाटते ग. म्हणजे त्याच्या आईच्या मनातला राग गेलाय नाही गेलाय आपल्याला काहीच माहित नाहीये. नाही ठीक आहे ठीक आहे. मग जो काय निर्णय घेशील ना तो शांतपणे विचार करून घे. मुल्या, तुझे वाद होत असतात ना त्या वेदांची. हे बघ, तो माझ्याशी चांगला वागला ना तर मग मी पण चांगलं वागेन, नीट राहील, त्याची रिस्पेक्ट कर, प्रेमानेही बोलन. पण जर त्याने आगाऊपणा केला ना मग मी. अगं तू शांत राहत जा ग. मला ना तुझी चिंता वाटते कधी कधी. आई तू टेन्शन नको घेऊस ग, थोडाफार बदल होईल त्याच्यात, आणि नाही झाला ना बदल मग टेट फॉर टॅट. मी काही अशी मान खाली घालून बसणारी मुलगी नाही. बरं चला, मी जाते आता, माझी आजची रिव्हिजन बाकी. जा, मी तुला 12 वाजता कॉफी घेऊन येते, नाहीतर पेंगायला लागशील. अरे यू आर द बेस्ट. काय तुम्ही दोघे एवढे गंभीर का होताय पण? अमूल्याला ओळखत नाही का तुम्ही? सहसा तिचे निर्णय नाही चुकत. नका काळजी करू. विजय सर. काय सर? अरे वा, पेढे. सर काही गुड न्यूज आहे? अरे ती घे तर. छान आहे. हो ना? हो. पेढा पेढा घे इथे घे, तू पण घे पेढा. पेढा पेढा. आणि हे बघा, पेढे वाटण्याचं कारण पण आलं. घे घे, तू पण घे.